खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचं आज अकस्मात निधन झालं। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। निमोनिया झाल्यानं त्यांना सांगलीतील रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आलं होतं। रोखठोक भूमिका मांडणारे यासाठी अनिल बाबर कायम ओळखले जायचे। आज त्यांच्या जाण्यानं खानापूर मतदारसंघासह राजकीय क्षेत्रातही शोककळा पसरलेली आहे। पश्चिम महाराष्ट्रात अनिल बाबर यांची पाणीदार आमदार अशी ओळख आहे। तसा खानापूर आटपाडी हा मतदारसंघाला दुष्काळग्रस्त कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते। 2014 ते 2019च्या युती सरकारच्या काळात टेंभू योजनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी अशी अनिल बाबर यांची ओळख होती। शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात खंबीरपणे साथ दिली। त्यामुळे गुवाहाटी वारीत अनिल बाबर हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्या सोबतच होते। ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणी जी नावं दिली त्या यादीत अनिल बाबर यांचं नाव आघाडीवर होतं। शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं। खानापूर तालुक्यातील गर्दी गावचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते। 2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते। त्यांनी अपक्ष उभे राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता। 1990, 1999, 2014, 2019 असे 4 वेळा ते आमदार राहिलेले आहेत। 15 वर्ष शरद पवारांसोबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम केलं। त्यानंतर 2014 मध्ये अनिल बाबर यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता। 2019च्या महाविकास आघाडीच्या सरकारवेळी मंत्रिपदासाठी अनिल बाबर यांच्या नावाची चर्चा होती, पण त्यावेळी त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली। एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्येही मंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती। सांगलीच्या खानापूर आटपाडीमधून अनिल बाबर 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते। अनिल बाबर सुरुवातीला राष्ट्रवादीचे होते। 1999 ते 2014 अशी तब्बल 15 वर्ष ते पवारांसोबत होते, पण 2014 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाल्याचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे।